त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या 3 पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। हे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सादर करण्यात आले। दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी वार्तांकनासाठी गेलेल्या जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली। या हल्ल्यात किरण ताजने हे गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत। पत्रकार संघटनांनी निवेदनात नमूद केलंय की पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे। समाजातील प्रश्न व अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे असह्य आहे। पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनात मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे, पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे, पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे। तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवित पत्रकार प्रशासन समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घ्याव्यात अशी मागणी केली आहे। या निवेदनावेळी मराठा पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी, तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी, भैयासाहेब कटारे, सुखदेव भालेराव, भाऊसाहेब बोराडे, दीपक आंबोरे, गणेश खरात, पंकज पाटील, विश्वास लचके, संदेश केदार, सुनीता पाटील, प्रकाश जोशी, ज्ञानेश्वर सुरासे, अनिल केदारे, संजय हिरे, सचिन गायकवाड, नासिर मंसुरी, विजय बागुलचा आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। शहर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, नॅशनल चॅनल, दैनिक, साप्ताहिक, वृत्तपत्र, डिजिटल मीडिया संपादक व प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात आपला आवाज बुलंद केलाय। नवीन एक वर्कशॉप करू, त्यामध्ये सोबतच लेखीमध्ये पण काढू की हे असतात। आता सर म्हणजे काल इन्सिडेंट असा झाला, ज्यावेळेला आमच्या पत्रकारांना तिथे मारहाण झाली, पोलीस स्टेशनला गेले, त्यावेळेला त्या मुलाने संपूर्ण गाव तिथे गोळा करून घेतलं, तिथे त्या पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन केलं त्यांनी, आणि दे वर प्रेशरायझिंग की द क्रॉस कंप्लेंट शुड बी फाइल अगेन्स्ट दिस जर्नलिस्ट, म्हणजे तो सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू होता। सुदैवानं त्यांच्या प्रयत्नाबद्दल ह्या बाजू किंवा प्रशासन पण कोणत्या प्रयत्नाबद्दल काय कोणाला थांबू शकत नाही ना। ते पण पोलीसला अप्रोच करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार आहे। पोलीस त्यामध्ये व्यवस्थित त्यांची बाजू समजून त्याच्यावर काय निर्णय घेतील याबद्दल आम्ही पूर्ण निर्देश पोलीससोबत माझा बोलणं झालं। सर, याच विषयाशी संबंधित आहे पत्रकार संरक्षण समिती आपली शहराची अध्यक्ष आपण बैठका कधी होतात की नाही होत ते कळायलाच मागतं। बरोबर आहे, आणि या विषयामध्ये पण आपण नव्याने विरोध या हल्ल्यामुळे आपल्याला जागर या विषयाची पण आहे की हे महत्त्वाचे जे आहे त्याला दुर्लक्ष नाही केला पाहिजे, आणि जे मीटिंग आहे त्याच्या नेहमी झाले पाहिजे, व्यवस्थित झाले पाहिजे, म्हणजे नाममात्र नाही झाले पाहिजे। जर असं कोणाला वाटत असेल की नाममात्र त्यांच्या पण समाधान यामध्ये केला पाहिजे। त्या कमिटीवरचे पत्रकार आहेत सर, ते पत्रकार त्या बैठकीला समितीला आले पाहिजे, त्याचे एक गोष्टी आपल्याकडून रिपोर्ट गेला पाहिजे, त्यांना रिजेक्ट करून टाका, काढून टाका, कशा करता पाहिजे असते पत्रकार। बरोबर आहे, आणि सामान्य पत्रकारांना संधी द्यायला तेच करू आपण। सर, एक सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यामध्ये एक समन्वय राहील असं एक काहीतरी बैठक घ्या। मी हेच वर्कशॉपबद्दल बोलत होतो की आपण वर्कशॉप करू ज्यामध्ये जितकी जास्त स्तराचे लोक येऊ शकतात, शासकीय आणि निमशासकीय आणि लोकल बॉडीजचे, कारण की लोकल बॉडीजमध्ये सर्वात जास्त आउटसोर्सिंग असते, तर त्यामध्ये ठेकेदार वगैरेचे प्रतिनिधी वगैरे हे सर्वांना आपण बोलू, पोलीस पण असणार आणि पत्रकार पण त्यामध्ये तुम्ही हे पण प्रतिनिधींनी ज्यांना इच्छा असेल ते सर्वजण येऊ शकतात त्यामध्ये, आणि आपण ओपन चर्चा पण करू, कायदा काय म्हणतो ते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।